कसलं झालं या काटा किर. थँक्यू. नमस्कार, सोनाली किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आपण आज तयार करणार आहोत मस्त अशी चमचमीत दाबेली. आणि इथं घरच्या घरीच आपण मसाला तयार करणार आहोत दाबेलीचा. तो नक्की बघा आणि तशा पद्धतीने ट्राय करा. तर इथं साहित्य घेतलं आहे, शेव घेतले आहे, चाट मसाला आहे, शेंगदाणे सुद्धा आपण घरी भाजून ह्याचे टोरपल काढून खराट करून घेतलेत, जिरे 1 चमचा, धना एक चमचा, लाल तिखट हे आहे, बडीशेप, 2 लवंगा, दालचिनी आणि 3-4 मिऱ्या, ही चिंचेचा कूळ सुद्धा आपला घरीच तयार करून घेतला आहे. बटाटा हा शिजवून 4 बटाटे घेतले होते, ते शिजवून चांगले किसणीने किसून घेतलेत. कांदा कट करून घेतला आहे, कोथिंबीर. तर पहिल्यांदा दाबेलीचा मसाला तयार करून घेऊया. तर कढई ठेवली होती गरम करण्यासाठी, त्यामध्ये घातला आहे धना, ही आहे दालचिनी, बडीशेप, 4-5 मिऱ्या, 2-3 लवंगा आणि बडीशेप आहे ते. हे सर्व साहित्य ह्यामध्ये घालून 2-3 मिनटं परतून घ्यायचं. ह्यामध्ये जिरेसुद्धा आपणच ह्यामध्ये घालूनच भाजून घ्यायचं आहे. म्हणजे आपण आता तयार करत आहोत दाबेलीचा जो मसाला असतो भाजी करण्याचा, तो मसाला इथं तयार करत आहोत. तर 1-2 ते 3 मिनटं हा भाजून घ्यायचा, म्हणजे बारीक होण्यासाठी, म्हणजे कुरकुरीत होण्यासाठी हे मसाले भाजून घ्यायचे. जास्त करपवायचे नाहीत, करपले की समजायचे आपले मसाले कडवट होतात. तर थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे आता बारीक करून घ्यायचं. आणि नंतरच ह्यामध्ये चाट मसाला आणि काश्मीरी लाल मिरची पावडर असते ती वापरायची, म्हणजे ती कलरसाठी. तिखट नसते जास्त, त्यामुळं ती कलरसाठी वापरायची. तर हे मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. आता ह्यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला घेतला आहे, तो घालायचा. हे आहे काश्मीरी लाल मिरची पावडर, आणि हे घालून अनेकदा फिरवून घ्यायचं मिक्सरमध्ये. म्हणजे हा मसाला तयार झाला आहे. तर मस्त असा वास येत होता ह्याचा. घरच्या घरी या दाबेलीचा मसाला तयार. तर तुम्ही विकत आणणार असाल तर तरीसुद्धा अशा पद्धतीने दाबेली केली तर चालते. तर हा पूर्ण मसाला आपण इथं वापरणार नाहीत. तर जितकं आपले बटाटे आहेत त्या प्रमाणानुसारच इथं मसाला घालायचा. तर कढईमध्ये तेल घातलं होतं. तेल थोडंसं अगदी गरम झाल्यानंतर, म्हणजे कडक नसलं पाहिजे तेल, थोडंसं गरम झाल्यानंतर ह्यामध्ये मसाला घालायचा आहे. मसाला करपून द्यायचा नाही, आणि थोडा वेळ परतल्यानंतर हा घालायचा. आपण बटाटा जो किसून घेतला होता तो बटाटा ह्या मसाल्यामध्ये घालायचा आणि चांगला परतून घ्यायचा. तर आपण तयार करत आहोत मस्त अशी चमचमीत दाबेली. तर माझ्या एका सबस्क्रायबरनं सुद्धा मला सांगितलं होतं की ताई दाबेलीची रेसिपी दाखव. तर बघा नक्की, आणि कशी वाटली ती सुद्धा कमेंट करून सांगा. तर हा मसाला ह्या बटाट्यामध्ये चांगलाच मुरला पाहिजे आणि मिक्स झाला पाहिजे, म्हणून हा मिक्स करून घ्यायचा. आणि थोडंसं मीठ घालायचं चवीपुरते यामध्ये, आणि कोथिंबीर. तर ह्यामध्ये कोणताच जास्त कांदा किंवा कोथिंबीर, मिरची जास्त ह्यात मसाले घालायची गरज नसते. अगदी साधी सिंपल रेसिपी आहे आणि टेस्टी म्हटलं तरी चालेल. तर हा मसाला तुम्ही समोस्यामध्ये सुद्धा वापरला तरी चालतो. खूप छान बटाटा भाजी तयार होते. तर ह्यामध्ये आपण हिरवीगार कोथिंबीर घातली आहे आणि ती सुद्धा चांगली ह्यामध्ये मिक्स होस्तर परतून घेतला आहे भाजी. तर ही भाजी आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. अगदी गाड्यावर तुम्ही बघितलं असाल की दाबेलीचा भाजी असते ती एका ताटामध्ये पसरून दिली असते, आणि त्यावर सर्व माल मसाले घातले जातात. तर हा माल मसाले घालून घेऊया. तर हे एक खरखुरीत असे शेंगदाणे, हे शेंगदाणे सुद्धा आपले घरीच तयार करून घेतलेत. ह्याची रेसिपी पाहिजे असेल ती सुद्धा मी तुम्हाला दाखवू शकते. तर ह्या आहे डाळिंबामुळे खूप छान टेस्ट येते दाबेलीला, आंबट, गोड, तिखट. तर भरपूर अशी शेव घालून घ्यायची ह्या भाजीवर. आणि कांदासुद्धा एकदम बारीक कट करून घ्यायचा. अगदी भेळला असतो तशा पद्धतीनं एकदम बारीक कट केला की चांगली लागते दाबेली. तर कांदा भरपूर घालायचा ह्यावर भाजीवर, आणि शेवटीला घालायची यावर कोथिंबीर. तर मस्त असं आपलं दाबेलीचं टेक्स्चर सगळं तयार झालं आहे, आणि टेस्टीसुद्धा झाले. दिसताना पण किती छान दिसत आहे बघा, अगदी गाड्या वाजतात तसंच. तर आपण सुरुवात करायचं दाबेली करण्यासाठी. तर इथं खालून वरून आपण हिरवी चटणी लावली आहे, आणि आत आपण घातले आहे दाबेलीचा मसाला, आणि चांगला दाबून घ्यायचा. तर बघा आपले इथं दाबेली तयार झाली आहेत. एक अशा 4-5 मी दाबेली भरून घेतल्यात इथं. आणि तवा ठेवला आहे गरम करण्यासाठी. तर तुमच्याकडं बटर असलं तर बटरचा वापर केला तर चालतो हे भाजायला पाव. तर माझं तूप होतं, त्यामुळे तूप लावलं तरीसुद्धा छान टेस्ट येते ह्या दाबेलीला. खाली तूप लावायचं आणि एक एक करून ह्या दाबेल्या ठेवायच्या. खालच्या साईडला भाजल्या की
वरून पण थोडंसं तूप लावायचं म्हणजे छान टेस्ट येते ह्या दाबेलीला. आणि वरची बाजू ते खाली करायची आणि खालची बाजू वर करायची आणि दोन्ही साईडला चांगल्या ह्या दाबेल्या भाजून घ्यायच्या. शक्यतो तुम्ही उलातनं घ्या पलटी करण्यासाठी, तर स्टंट करायला गेलो आणि माझ्या हाताला चांगलंच पोळलं. तर हे आता काढून घेऊया. चांगल्या मस्त अशा दाबेल्या खालून वरून भाजल्या की एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या किंवा अशा पद्धतीने काढून ठेवायचं. आणि नंतर काय करायचं, जेव्हा हे करायचं असतं ह्याचा शेव चिटकत नसतं तर काय आयडिया सांगते, तर बाजूनी चिंचेचा कूळ लावायचा, मगच शेवमध्ये बुडवायचं म्हणजे शेव चांगली सर्व बाजून चिटकते आणि छान टेस्टला लागते आंबट गोड. तर अशा पद्धतीने मी हे केले, ट्रिक वापरली आणि शेव सगळ्या बाजूने हे करून घेतलं. खूप छान टेस्टी लागते. अगदी गाड्याच्या दाबेलीपेक्षा आपली घरच्या घरी दाबेली मस्त तयार झाली. नक्की ट्राय करून बघा. आणि माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका. तर आपला स्ट्रीट फूड तयार झाला आहे, गाड्यावरची दाबेली मस्त अशी आणि खूप छान टेस्टी झालती. आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. असंच आपले चॅनल पाहत राहा. तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते, डेकोरेशन केलं आहे. आणि शेवटचं तुम्हाला दाखवते, हे आहे शेंगदाणे, डाळिंब. बघूनच तोंडाला पाणी सुटत असेल तर ते सुद्धा सांगा मला कमेंटमध्ये. कोथिंबीर भरपूर अशी आणि घालायची कांदा आणि भरपूर अशी शेव. आणि हे बघा मस्त अशी आपली तयार झाली आहे दाबेली. आणि आंबट गोड तिखट चमचमीत अशी दाबेली तयार. आणि थोडंसं ह्यावरनं सोडायचं ह्याचा सॉस, चिंचेचा सॉस म्हणजे चिंचेची चटणी म्हटलं तर चालेल. तर मस्त अशी आपली चटणी घालून झाले, दाबेली तयार झाली आहे सुंदर अशी. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.